तर आपण कार्यक्रमात सुरुवात करत आहोत. आपण पहिल्यांदा श्रीफळ या ठिकाणी व्हायचं आहे. मी युवा मित्र मंडळ 30 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन झाले. मंडळाचं 29वं वर्ष 29 वर्षापूर्वी स्थापन झाले आणि मंडळाचं 29वं वर्ष या ठिकाणी चालू आहे. आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ आम्ही व्यवस्थित चालवत आहोत. प्रथमतः आपल्या मंडळाची सदस्य कैलासवासी सौभाग्यवती रेखाताई बाबूराव बोराडे यांना प्रथमतः युवा मित्र मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा म्हणजे की निश्चितच मास्टर माइंड आमचे वैभव विधाने यांचे निश्चित स्मरण आपल्याला येत आहे. आणि हा जो लाईट डेकोरेशनचा कार्यक्रम पूर्वी सर्व व्यवस्थित मास्टर माइंड आमचा हा करत असायचा आणि त्याची उणीव आम्हाला यापूर्वी भासत होती. पण त्याची उणीव बहू करण्याचं काम निश्चित आमचे अमोल नाना या ठिकाणी करत आहे. त्यांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. आणि हे लाईट डेकोरेशन करण्याचं काम आम्हाला तर कोणाला येतच नाही. यापूर्वी 2-3 वर्षापूर्वी आपण हे सर्व डेकोरेशन खरेदी केलं मंडळाच्या वतीने आणि हे डेकोरेशन संपूर्ण करण्याचं काम मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय वसंतराव बोराडे असतील, त्यांच्या बरोबर विष्णू तात्या, ही सर्व मंडळाचे सर्व सभासद त्यांच्यावरील या ठिकाणी व्यवस्थित डेकोरेशनचं काम करतात. या सर्वांना खूप खूप धन्यवाद. मी या ठिकाणी अक्षराचे आपणाला विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. चालू असलेला युवा मित्र मंडळाचा या ठिकाणी नवरात्र उत्सव आणि 29 वर्ष पूर्ण होऊन युवा मित्र मंडळ या ठिकाणी 30व्या वर्षात या ठिकाणी आजची शेवटची 10वी माळ आणि या 10व्या माळीच्या निमित्तानं युवा मित्र मंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे मध्ये थोडासा खंड पडला तरी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन सर्व मंडळाचे सभासद असतील, कार्यकर्ते असतील यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्हाला सर्व प्रमुख पाहुण्यांना उद्घाटनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. उद्घाटन या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळींच्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. युवा मित्र मंडळ हे 30वं वर्ष आहे. आमचं वय आताची 27 वर्ष. आमच्या जन्म व्हायच्या आधीपासूनच 3 वर्षाचं मंडळ हे या ठिकाणी आहे. या मंडळाने अनेक कार्यकर्ते, अनेक कलावंत या ठिकाणी घडवलेले आहेत. अजूनही कलावंत या ठिकाणी आज आपल्याला दिसणार आहे. एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या समोर साजरा होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आल्याच्या नंतर सालाबादप्रमाणे याही वर्षी आरतीला पहिल्याच दिवशी नाव होतं. सूचक असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी येता आलं नाही. आज येता आलेला आहे आणि या ठिकाणी मातेचं दर्शन घेण्यात आलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आल्याच्या नंतर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आमचा भाऊ म्हटले आता मास्टर माइंड हा या ठिकाणी तुमचंच नाही, युवा मित्रांना नाही तर धामणी गावचा मास्टर माइंड वैभव नानाची या ठिकाणी प्रथमतः आठवण येते. आणि या ठिकाणी आपल्या रेखावहिनी आहे
त्यांची या ठिकाणी आठवण येते. असो, यापुढेही या ठिकाणी युवा मित्र मंडळाच्या वतीनं अनेक अशा उपक्रमांचं कार्यक्रमांचं आयोजन होणारच आहे. त्यामुळं मी या ठिकाणी युवा मित्र मंडळाला आणि उद्या असणाऱ्या दसऱ्याला आणि 20 दिवसानंतर येणाऱ्या आपल्या दिवाळीच्या निमित्तानं सर्व धामणी ग्रामस्थांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि लवकरच आपला जो अनेक ग्रामस्थांनी आपल्या आळीतील एक प्रश्न मांडलेला आहे की आपली गटर लाईन झाली पाहिजे, ती या ठिकाणी लवकरात लवकर आपण काम चालू करू. या ठिकाणी देवी मातेच्या चरणी मी सर्वांना सांगतो. धन्यवाद. राजे, आपण या ठिकाणी आठवण केली म्हणून मी रवींद्रजी करंजे यांना पण विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी वसंतराव आपणाला पण विनंती, या ठिकाणी कुठल्या तरी वस्तीवर म्हणा, आणखी पुढे म्हणा, कुठल्या आमच्याकडे कागदपत्राची पुस्तकं होणार नाही, पण एखादं छान असं सभा मंडप आम्हाला या ठिकाणी मिळवून देण्याचं काम आपण निश्चित करावं अशी या युवा मित्र मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती. यानंतर या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे पंचायत समिती सदस्य सन्माननीय रवींद्रजी करंजे आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. युवा मित्रमंडळाच्या 29व्या वर्षी संपूर्ण 30व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, परंतु मी 97 साली सरपंच झालो. त्यावेळेस आपल्या गावामध्ये खंडोबाची आरती व्हायची नवरात्रामध्ये आणि व्यंकटेश्वराच्या मंदिरामध्ये कीर्तन व्हायचं. मी सरपंच झाल्यानंतर जवळजवळ 5 वर्ष मी त्या कीर्तनामध्ये गेलो. 4 वर्ष उत्तमराव. आणि 5व्या वर्षी गर्दी सगळी कीर्तनाची इकडे लोटायला लागली, कारण दांडिया चालू झाली. परंतु आपल्या सगळ्या या आळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या, आमच्या सगळ्या वहिनींच्या एकीमुळं हे मंडळ आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पूर्वीच्या काळामध्ये ही आळी तशी बदनाम आळी झाली होती आणि इकडे लोक रात्रीची घाबरायची. परंतु नंतरच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर ही आळी संपूर्ण गावामध्ये एक नावाजलेली आळी, चांगली आळी, स्वच्छ आळी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. कोणताही कार्यक्रम चालू करायचा म्हटलं की 1 वर्ष चालू करणं सोपं असतं, परंतु चालू केल्यानंतर ते अखंड 30 वर्ष टिकवण्याचं काम तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या एकीमुळे झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी या मंडळाचं स्वागत करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या गावचं नाव घेतलं की आपल्या सगळ्यांना आठवतो धामणीची यात्रा आठवते, रामाचा सप्ताह आणि जे जे सांस्कृतिक परंपरा असेल ती परंपरा आठवत असताना एक एक गोष्ट आठवते. आणि ह्या सगळ्या परंपरा आठवत असताना नवरात्र म्हटलं की आज मळ्यामळ्यामध्ये नवरात्र उत्सव साजरा होतोय. परंतु गेल्या 30 वर्षापासून अविरतपणे या गावामध्ये नवरात्र करणारं मंडळ जर कोणाचं म्हटलं तर युवा मित्र मंडळ आहे असं म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरत नाही. मगाशी बोलत असताना 2 व्यक्तींचा प्रकर्षाने या ठिकाणी उल्लेख झाला. त्यामध्ये आमच्या बाबूतात्यांच्या वहिनी असतील, आमच्या त्याचप्रमाणे वैभव असेल. खरोखर या आळीमध्ये आल्यानंतर कधी असं वाटलं नाही की आपण कुठं वेगळ्या ठिकाणी आलो. वसंतरावांच्या घरापासून, आपल्या पवारांच्या घरापासून शेवटची घरं आपल्या दिनाच्या आईपर्यंत आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर आहे, की आपली माणसं आहे. हा आपलेपणा दुसरीकडे उत्तमराव तयार होत नाही. हा आपलेपणा या चौकाने आम्हाला सगळ्यांना, विशेषतः मला तर खूप जवळून त्या ठिकाणी दिलेला आहे. राजकारणामध्ये यश अपयश माणूस मागे पुढे होत असतो, परंतु जी लोक मनापासून प्रेम करतात ही लोक या युवा मित्र मंडळाची सगळेच कार्यकर्ते आणि या आळीतील सगळेच मंडळी आहेत असं म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आज विकास कामाच्या बाबतीत बोलत असताना अक्षय आता सरपंच आहे आणि त्यांनी सहज सांगितलं गटार योजनेचं, परंतु उत्तमराव या आळीमधलं एकही काम असं नाही की ते आमच्या बरोबर झालं नाही. कोणतंही काम असो, घरकुलाची कामं असो, हेवी ब्लॉकचं काम असो, आता वसंतराव हा म्हणतो उत्तमराव काय सभागृह द्या. मी त्याच्या मागे लागलो, त्याला विचारा पैसे आणले होते, सभागृह घे. उत्तमरावने सभागृह घेतलं नाही, काय घेतलं नाही मला माहित नाही, पण त्यावेळेस घेतलं नाही त्यांनी. मी ज्यावेळेस विलमसाहेब गोरेकडून 5 लाख रुपये आणले, सगळ्यात आधी उत्तमला विचारलं होतं 2 लाख रुपये तुला देऊ का, पण त्यांनी घेतलं नाही. आता प्रयत्न करू आपण, काय हरकत नाही. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, विकास कामं ही चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे.
परंतु सगळ्यांची एकी संस्कृती परंपरा टिकवून आणि शिकणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ही एकी आणि परंपरा आपण सगळी मिळून या ठिकाणी टिकवतोय. आता उत्तमराव तुम्ही जरा प्रमाण कमी केले दांडियाचं वगैरे, घालू नका आणि सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहे, पण दांडिया झाला पाहिजे, सगळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे, कार्यक्रम कमी करू नका. पैशाला काही कमी त्या ठिकाणी पडणार नाही याची खात्री मला निश्चित प्रकारे आहे. आता सभामंडप द्यायला काही प्रॉब्लेम नाही, जागेचा प्रॉब्लेम आहे आणि जागेच्या उतारा नसल्यामुळे आपल्याला तुमची अडचण निर्माण होऊ शकते. आपण काहीतरी आयडिया करू, नाही काय झालं तर लोक वर्गणी करू, काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण आपण तो सभामंडप अत्यंत चांगल्या पद्धतीने उभं करण्याचं काम या ठिकाणी करू. नुसतं नवरात्रात नाही तर 12ही महिने या देवीची पूजा अर्चा आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी करत असतो आणि ती पूजा अर्चा इथून पुढच्याही काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चालावी अशी भूमिका आम्ही सगळ्यांची या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. एकाचंही नाव घेत नाही, घोटाळा होतो जरा कधी कधी गणपतराव, त्याच्यामुळे कोणाचं एकट्याचं नाव घेत नाही, परंतु सगळेच कार्यकर्ते एकत्र आहेत आणि या एकीच्या जोरावर निश्चित प्रकारे या आलीला सुधारवण्यासाठी, शिक्षणासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी पुढे यावं अशाच या ठिकाणी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आत्ता त्या ठिकाणी आम्हाला सांगितलंय की तुम्ही आमच्या बरोबर आहे आणि ही आळी सुद्धा तुमच्या बरोबर आहे, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी निश्चित काहीतरी काम करा असं युवा मित्र मंडळाच्या वतीने आपणाला विनंती आहे. तेव्हा हे मंडळ, हे आळीतील सर्व महिला मंडळ, आळीतील सर्व कार्यकर्ते मंडळी खूप असं व्यवस्थित आम्हाला साथ देतात, पाठिंबा देतात, म्हणून आम्ही हा कार्यक्रम 29 वर्ष करू शकलो. मंडळाचे निश्चित तंटू, विष्णू आणि बारकू अशी 7 भाई ही सर्व मंडळी यांचे आपल्या या मंडळाला खूप अशी साथ देतात आणि हा कार्यक्रम व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करतात. मी या सर्व युवा मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद करतो. ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे है उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे, करता साया तेरा हे देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा। वरदान है जो कमाए वो धनवान है, बिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी सब पे है पहरेदारी तेरी, पाप की आंधियां लाख हो कभी ज्योति न हारी तेरी, अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे जिसकी सीने यहाँ रे, साथ पाया तेरा हे देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा। देवा जय शिव
बाना ती मेढ्या चारताना तिचा गावरान बाना ती मेढ्या चारताना गावरान बाना ती मेढ्या चारताना हसत मुखानं ती धनगरीन दिसती हसत मुखाना ती धनगरीन दिसती ए बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती मनगटी कर जोडा तिच्या पायामध्ये तोडा काठीला घुंगरू जोडा कपाळी अर्धा चंद्र आणि मनगटी कर जोडा देव भावरून गेला तिला येडा पिसा झाला देव भावरून गेला तिला येडा पिसा झाला देव भावरून गेला तिला येडा पिसा झाला आणि मनी स्वप्नी जवळ येऊन बसती ध्यानी मनी स्वप्नी जवळ येऊन बसती ए बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती तिच्या बोलण्याची खुबी मोहित देव झाला कोरली काजावर छबी नदी काठावरती उभी तिच्या बोलण्याची खुबी मोहित देव झाला कोरली काळजावर कसं छबी काय गेलं भान देव लग्नाचा असून कसं काय गेलं भान देव लग्नाचा कसं काय गेलं भान देव लग्नाचा असून लक्ष धनगराच्या पोरीवर जास्ती लक्ष धनगराच्या पोरीवर जास्ती हे बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती हे बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती कहाणी देऊन गेला साक्ष झाली दुनिया ही दिवाणी मलू देवाचा गुणी त्याच्या प्रेमाची कहाणी देऊन गेला साक्ष झाली दुनिया ही दिवाणी कसं भंडाऱ्याचं सोनं तसं चंदनाचं गाणं तसं भंडाऱ्याचं सोनं तसं चंदनाचं गाणं कसं भंडाऱ्याचं सोनं तसं चंदनाचं गाणं शब्दाची जादू काळ जात घुसती शब्दाची जादू काळ जात घुसती बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती हे बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती तिचा गावरान बाना ती मेढ्या चारताना तिचा गावरान बाना ती मेढ्या चारताना गावरान बाना ती मेढ्या चारताना हसत मुखाना ती धनगरीन दिसती हसत मुखाना ती धनगरीन दिसती ए बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती हे बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती हे बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती बानू 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 खंडेरायाला लागली धास्ती दुर्गा तू भवानी संसार
जन्मासी येऊनी पहारे पंढरी, जन्मासी येऊनी पहारे पंढरी, जन्मासी येऊनी पहारे पंढरी. जन्मासी येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारे, नाचा महाद्वारे, नाचा महाद्वारे, देवा पुढे, देवा पुढे. जन्मासी येऊनी पहारे पंढरी, जन्मासी येऊनी पहारे पंढरी. धरलेला हात
धुन सारवान झालं या घरी घट घालायचा ठरला धुन सारवान झालं या घरी घट घालायचा ठरला नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला 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 आधीच अंगानं काडी मुडी हातपाय हिच जाते आलं गळून उद्या बसायचं घट म्हणलं की रातीच ठेवलंय भगरीचं पीठ मळून केळं रताळ दूध पाताळ नात कसं आलं या जुळून बघा ना कुणाची वाट बया जावा जावा बसल्या मिळून दया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला दया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला दया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला दया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला चिलीमिली वेपर्स पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू केलाय चरचरीत आमटी केली बटाट्याची लईच बरबरीत नरड्याला येऊस तवर खाल्लई अनबाई झाली गरगरीत राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला 9 दिवसाचं नवरत्न ऐका त्याची कहाणी चप्पल ना पायामध्ये बया फिरती आणवानी अशक्तपणावाला डॉक्टर आणला कुलदीपानी सफरचंदाचा ज्यूस पिती आणि मागती नारळ पाणी हे साजन उपाय सांगतोय भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला साजन उपाय सांगतोय भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतोस र भिडतोस र कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा
याच्या रागाला कंट्रोल नाही. हा बिंदास हाय र आमच्या भाऊचा दरार हाय. चेहऱ्यावर कुणी जाऊ नका, याच्या पंचमधी पावर हाय. गद्दारी कुणी करू नका, पुष्प हाय हा फ्लावर नाय. कुणी नादाला लागू नका, इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा. इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा. इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा. स्वप्न बांधून आज उशाला झालो पॉवरफुल. आम्ही भीत नाही कुणाच्या बाला, करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला, का देतो सहूल. आम्ही नोकर नाही ओ तुमचे, आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर घेऊ, दणका देऊन तुला. सबका टाइम आएगा भावा, का तू करतो दगा, का तू करतो दगा. इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा. इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा. इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. हमको तुमसे प्यार है, जिया बेकरार है. आजा मेरी बुलबुल, तेरा इंतजार है. हमको तुमसे प्यार है, जिया बेकरार है. आजा मेरी बुलबुल, तेरा इंतजार है.
वराहरूपं दैववरीष्टं वरस्मितवदनं वज्रदन्तदर रक्षाकवचम् शिवसम्भूत भुवि संजात नम्बीदवगिम्बु कोडुवव सारे नष्ट हुए दुष्ट जन सिंह की ये गर्जना से भस्म हुए धूर्त सब धड़ से होगा सर अलग टुकड़े होंगे आतड़ियों के हरी हुए उग्र बेहरी हुए रुद्र छिड़ गया है जंग एक ठनी अस्त्र शस्त्र दंत नख है भौह अब तनी चल पड़े तो मर गए जितने भी असुर थे यहाँ बह रही धरा पे लाल रक्त की नदी 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 नवः रुद्र रूपम नवः पुत्र रूपम नवः रुद्र रूपम नवः पुत्र रूपम जय 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 नरसिंह जय चमत्कार केला बनूनी भिकारी चमत्कार केला नमस्कार त्याला बनूनी भिकारी चमत्कार केला बनूनी भिकारी चमत्कार केला नमस्कार त्याला
संकटात जे जे मागती निवारा, दुखी माणसांना त्या देऊनी सहारा. संकटात जे जे मागती निवारा, दुखी माणसांना त्या देऊनी सहारा. निमिषात त्यांचा कायाकल्प केला, निमिषात त्यांचा कायाकल्प केला, कायाकल्प केला. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. राजशाही थाटात बैल आमचा जगतोया, खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया. धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया, वारी पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहतचा आमचा सोडा, तुम्ही नाहतचा आमचा सोडा. पाटलांचा अहो पाटलांचा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात गेला राडा. उचडे पाटलांची नजर होती तीक्ष्ण, पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं. जावा पाळाला मिल्खा विसरून देहभान, नंबर एकची वारी आणली त्यानं घडवून. दम असेल तर रेकॉर्ड तोडा, दम असेल तर रेकॉर्ड तोडा. अरे तोडून दाखव. पाटलांचा उचडे पाटलांचा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. उचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा. उचडे पाटलांचा बैल गाडा, बुचुडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. बुचुडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. बुचुडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे र. तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे र. का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनवून थवा. आपली टोळी हाय वाघाची र,
देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा राजशाही थाटात बैल आमचा जगतोया खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया वारी पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया तुम्ही नाहदचा आमचा सोडा तुम्ही नाहदचा आमचा सोडा पाटलांचा अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात केला राडा बुचडे पाटलांची नजर होती तीक्ष्ण पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं जावा पायाला मिल्खा विसरून देह भान नंबर एकची बारी आणली त्यानं घडवून दम असेल तर रेकॉर्ड तोडा दम असेल तर रेकॉर्ड तोडा अरे तोडून दाखव पाटलांचा बुचडे पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा हे लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा बुचडे पाटलांचा बैल गाडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा
रूप गुलबी नटरंग नटरंग नटरंग. Bye.
ధరిస్తుంటే దేశం దద్దరిందే ఎత్తి నడిచొస్తుంటే భూమి బద్దలయ్యే నిలవాలంటే ఆకాశం ఎత్తే పెంచాలే నిలుకోవాలంటే చంద్రం ఇంకా లోతే తవ్వాలే కుప్ప పిట్టలాగా వానకు తడిసి బిక్కుమంటూ రెక్కలు ముడిసి వణుకుతోంటే నీదే తప్పవరా పెద్ద కత్తలాగా నవ్వుల పైన హంతు దాటి ఎగిరావంటే వర్షమైన తననే వచ్చి కాళ్ళ కింద కురుసైనా పుష్ప 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 రాజ్ बोलताय है दिल में क्या क्या शुरू लुक छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू असं काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू लुक छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग लग बाय 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 लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसी सजी धजी देखो मेरे पिया की सावरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चाँद ये बाजे धुन छम छम छमाते छम तो नाच मन छम छम छमाते छम ये बाजे धुन छम छम छमाते छम तो नाच मन छम छम छमाते छम लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसे सजी धजी देखो मेरे पिया की सावरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चाँद ये बाजे धुन छम छम छमाते छम तो नाच मन छम छम छमाते
हे चाल जशी ना गावानी दिसती जशी झाल होट जसे पेरू आणि दिसते लाल लाल चाल जशी ना गावानी दिसते जशी झाल होट जसे पेरू आणि दिसते लाल लाल हसती जशी परिवनी करती माझ हाल आज उद्या नको निघून जाईल हा बिसाल जसं लागलं हिला 16 साल ही पोर कशी मटकत चाल जसं लागलं हिला 16 साल ही पोर कशी मटकत चाल खुले ठेवून चाली डोक्यावरच बाल ही पोर कशी मटकत चाल जसं लागलं हिला 16 साल ही पोर कशी मटकत चाल छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरानी शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग अग बाय 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 लाली आली रे संभालने वाली काली माँ महाकाली आंखों में लगा के वो काजल भाग्य वो जगाने वाली काली माँ महाकाली छम छम घुंघरुओं से रास्ता दिखाने वाली काली माँ महाकाली
रस्सी से बांधकर लाई दिवाली रे, है गले में लटके देखो कबाली रे, शोभे ये हटके कानों की बाली रे। आगे जो देखो तो आंखें हजार हैं, पीछे जो देखो तो लाखों के पार हैं। तेरे बिना कैसे ये बेड़ा पार हो, क्या मेरे पास है जो माँ को स्वीकार हो। तू अंतिम आशा है तुझसे उधार हो, तेरी संतान है आके रक्षा करो। भगवान सब कमाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे। भगवान सब कमाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे। ये बात पर याद रखियो, महाकाल महाकाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे। भगवान सब कमाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे। भगवान सब कमाल है प्यारे, तेरी मेरी ढाल है प्यारे। ये बात पर याद रखियो, महाकाल महाकाल है प्यारे। आमुषा रातीला काली खसातीला, आमुषा रातीला काली खसातीला, शिष्या गोरी भक्ताचा मी शिष्या गोरी भक्ताचा। शिष्या गोरी भक्ताचा घोट घेईन तुझ्या रक्ताचा, शिष्या गोरी भक्ताचा घोट घेईन तुझ्या रक्ताचा। माझ्या दंडात बीर गंगन गंगन बाई गंगन, सोनादाला लागन भंगन भंगन बाई भंगन, हळदी कुकाचा करून रिंगण, तुझ्या नावाचा पुतळा टांगण टांगण बाई टांगण। पुसून कडर जाळीन मड, पुसून कडर जाळीन मड, वेळ हा गिरण वक्ताचा, वेळ हा गिरण वक्ताचा। मी शिष्या गोरी भक्ताचा घोट घेईन तुझ्या रक्ताचा, शिष्या गोरी भक्ताचा घोट घेईन तुझ्या रक्ताचा। रूप मसान जोगी धारला, बाई धारला, टोचून लिंबू भारला, बाई भारला, तंत्रामध्ये घेरला, उलट्या पक्काचं कोंबडं मारला, बाई मारला, मारून मुठं लावीन बाट, मारून मुठं लावीन बाट। महाकाल जगताचा, महाकाल राजा जगताचा। मी शिष्या गोरी भक्ताचा घोट घेईन तुझ्या रक्ताचा, मी शिष्या गोरी भक्ताचा घोट घेईन तुझ्या रक्ताचा। रूप मसान जोगी धारला, बाई धारला, टोचून लिंबू भारला, बाई भारला, तंत्रामध्ये घेरला, उलट्या पक्काचं कोंबडं
तुझ्या रक्ताचा मी शिष्या गुरी भक्ताचा भूत घेईन तुझ्या रक्ताचा विश्वास मके देवे येणे वागेने तोषावे तो सोनी मत द्यावे सहायदान हे जे घरांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मे रची वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे किनीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो देव हंसिले तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची महादयाळी अनावर्त भूमंडळी भेटो दया भूता सहा कल्पतरूचे आरव ते घना चिंता मनीचे गाव गोलकेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊली तिही लोकी भजित आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजिले विशेषे लोकिले द्रष्टा दृष्टविजय वारली ते म्हणे श्री विशेष रावो हा होईल दान फसावो ये वरे ज्ञान देव सुखिया झाला ये वरे ज्ञान देव सुखिया झाला ये वरे ज्ञान देव सुखिया झाला अंबाबाईचा या ठिकाणी आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. उद्या दसरा आणि दसऱ्याच्या